मजेत्र मंडळींनो, तुमचा लडका चकुला चाललेला आहे भगव्या रिक्षामधून जय श्रीराम बोलत कुठेतरी ला. खूप सुंदर दिसतात हे मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनलचे हे मोठे मोठे खांब. सिक्युरिटी चेकिंग करून चाललोय मी खाली. मंडळींनो, अजूनही तुमच्या चकुलेला कोण भेटली नाही दिलवाली. मला झाली आहे फ्लाईट पकडायची घाई, तरी सुद्धा मी बोंबलत सुटलाय. आय लव्ह मुंबई. पावसामध्ये उभा आहे मस्तपैकी एअर इंडियाचा एअरबस A30. त्याच्याच बाजूला उभा आहे बोईंग 777. एअर इंडियाची खासियत म्हणजे आपल्याला भेटते फुकट जेवणाची थाळी. आणि आज होते आपल्या सर्व एरोस्टेसने पाळी. विमानाच्या आपल्या विंगवरती जो सिम्बॉल लावलाय ते ओळखून तुम्ही मला कमेंट करायचं मी कुठल्या एरोप्लेनमध्ये आज बसलोय. की छान आपले ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ टाकूनही तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो नाही करत, त्यामुळे मी मंडळींनो तुमच्यावर थोडा रुसलोय. खिडकीतून बघितलं तर ढगांनी झाकलेली आपली मुंबई आणि मुंबईला लागून असलेला आपला अरबी समुद्र. लाईटच्या आतमध्ये माझ्या पुढच्या सीटवर उगवलाय अर्धा चंद्र. कधी कधी फ्लाईटमध्ये टेक्निकल इश्यू हे येत राहतात. सर्वजण फुकट भेटलेलं जेवण हे मजेने खातात, आपल्या बोचाला हात पुसतात आणि एअर इंडियाच्या सेवेला शिवाय देऊन निघून जातात. मोठ्या मोठ्या बिल्डिंगी आणि वेल प्लॅन इन्फ्रास्ट्रक्चर बघून कुठलीही सिटी करणार नाही या शहराचा नाद. कारण की आज आपण आलोय सुंदर शहर म्हणजे हैदराबाद. गाडीमध्येच फ्रेश होऊन केलाय मस्तपैकी चाय पाणी. रात्रीसाठी ऑर्डर केली आहे बावर्ची रेस्टॉरंट मधून हैदराबादी बिर्याणी. अजूनही कुठली मुलगी बोलली नाही लग्नासाठी होय, पण तुमच्याच चकुलेने केली आहे त्याच्या हळदी आणि लग्नाची मोठी सोय. तर मंडळींनो, असे प्रवास घडत राहतील, नवीन नवीन लोक भेटत जातील. जर तुम्ही आयुष्यात ठरवलंय काहीतरी करायचा जलवा, तर आपला नाकावरचा ॲटिट्यूड पहिला घालवा, नाही तर पुढे फ्युचरमध्ये आपलाच पकडून साईडला बसून हलवा. सुंदर असा सनसेट पाहून गाणं आठवलं, ये शाम मस्तानी मद होश किए जाय, तुमच्या नाकात 2 पाय. चला आता आपण करूया गुड बाय. जय हिंद, जय भारत.